सोडून द्या, क्लच दाबून थर्ड गिअर घ्यायचे, न्यूट्रल सरळवरती, सोडा क्लच, 1 मिनिट, क्लच दाबून पडला, सोडा क्लच, येस, मधून ढकलला होता तुम्ही बरोबर, द्या रेस, द्या हळूहळू, द्या रेस जोरात, थर्ड गिअर आहे, थर्ड गिअर म्हणतो मला 30च्या आत वेग चालणार नाही, मला 30+ लागेल, ओके, येस, सोडा रेस, पुन्हा क्लच दाबा, चौथा गिअर सरळ मागे, व्हेरी गुड, गिअर टाकताना गाडी बघा लेफ्ट गेली, जाणवलं का, म्हणजे इकडं लेफ्टला गेलो पट्टीच्या बाहेर, हां म्हणजे गिअर टाकायला कमी वेळ घ्या. आता बघा चौथा गिअर आणि स्पीड 30चा आहे, 30चा आहे, बॉडी व्हायब्रेट जाणवते बघा गाडी, मग क्लच दाबून घ्या, थर्ड गिअर, येस, सोडा क्लच, परत चौक आला, चौकात हाय स्पीडनं जाऊ शकेल का नाही, मग आता तुम्ही काय करता, डायरेक्ट गिअर उतरवता, जरा ब्रेक घ्या ना सोबत, घ्या ब्रेक, आता गिअर सेकंड घ्या, येस, समजलं माझं म्हणणं काय, सोडा क्लच. माझं उत्तर एकाच वेळी लर्निंग मित्रांनो, अगोदर स्पीड वाढवा आणि मग गिअर वाढवा, ओके, त्याच्यानंतर आधी थोडा ब्रेक घ्या, म्हणजे अगोदर स्पीड कमी करा आणि मग गिअर कमी करा, समजते, 50, 60, 40च्या वेगात डायरेक्ट सेकंड गिअर टाकू नका, त्याने गिअरबॉक्सला नुकसान होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून उत्तर एकाच वेळी आहे, स्पीड बढ़ाओ गियर बढ़ाओ, स्पीड कम करो उसके बाद गियर कम करो. एक गिअर विषयी, गिअर ट्रान्झॅक्शन विषयी मी माहिती सांगितली, कारण प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट गाडी तयार करताना त्यांनी बनवून दिलेलं आहे, त्यामुळं त्याच स्पीड लिमिटनुसार आपल्याला ड्रायव्हिंग करावं लागणार, मनाचा कारभार चालणार नाही. खास लर्निंग मित्रांसाठी माहिती देतोय, राईट घ्या आमदार थोडंसं, येस, चलते रहो आपके हिसाब से, चलते रहो. आता थोडं राईट घ्या, चौक आलाय, चौक आला म्हटलं की लगेच तुमचा बिफोर 50-70 मीटर उजवा पाय ब्रेकवर पाहिजे मला, कोण आहे का स्टडी, नाही आहे, फिर रेस, येस, पॉईंट नोट करा लर्निंग मित्रांनो, चौकात नेहमी कोण कधी कधी आडवं येईल सांगू शकत नाही, म्हणून वळण, चौक, ब्रेकर, गर्दी, अडचण, बिफोर 50-100 मीटर तुमचा पाय ब्रेकवर आलाच पाहिजे. का बाबा, कारण तुम्ही लर्निंग ब्रेक समजून पटकन ॲक्सिलेटर दाबता कोणी आडवं आल्यावर आणि ॲक्सिडेंट घडवता, म्हणून पाय ब्रेकवर ठेवा, घाबरला तरी ब्रेकच दाबाल आणि ब्रेक दाबून बंद पडलेलं चालेल, पण ठोकलेलं चालणार नाही. आमदार क्लच दाबून थर्ड गिअर घ्या. आमदार आता लय मोठा फेल गेला तुम्ही, फर्स्ट गिअर टाकला तुम्ही, 5th गिअर गेला आता. एक मिनिट शांत डोकं ठेवा, आता शांत डोकं, हां, क्लच दाबा, न्यूट्रल सरळवरती थर्ड, बस, सोडा क्लच, समजलं काय काय चुकलं. थर्ड टाकताना लर्निंग मित्रांनो, लेफ्ट चेअरकडे दाबून ढकलला तर फर्स्ट जाईल, ड्रायव्हर साईडला दाबून ढकलला तर 5th जाईल आणि मधून वरती ढकलला तर 3रा जाईल. एक वेळेस 5वा पडला तर पचेल, कशी बशी गाडी चालेल. फर्स्ट पडला तर इतका मोठा झटका बसल, गाडीचा स्पीड आजकाल कमी होईल आणि मागणं धडकण्याचे चान्सेस, गिअरबॉक्सचं तर वाटूच. म्हणून लक्षात ठेवा, आजचा विषय फक्त गिअर विषय आहे, गिअर ट्रान्झॅक्शन विषयी बोलतोय, गिअर कसे काढगाल झाले पाहिजेत. आमदार लेफ्ट इंडिकेट लावा, परत आमदार थर्डला आहे आपण 30+, पहिला ब्रेक झाला, स्पीड डाऊन, मग क्लच दाबून सेकंड, येस, काय केलं कळलं, इथं सुद्धा अगोदर ब्रेक घेतला आणि मग गिअर उतरवला, वळवा लेफ्टला, येस, डायरेक्ट आपण 40च्या स्पीडला सेकंड घेतला का नाही, पॉईंट नोट करा, महत्त्वाचं आहे, घ्या राईटला. म्हणून म्हणतोय की स्पीड कमी करत चला आणि मग गिअर कमी करा, नाहीतर गिअरबॉक्सला प्रॉब्लेम येतो गाड्यांच्या. ब्रेक फेल झाल्यावर आमदार आपण ही टेक्निक यूज करतो, त्याला आपण गिअर कंट्रोल म्हणतो. गिअर काढत 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 आपण थोडा थोडा हँडब्रेक ओढतो, लक्षात ठेवा. पंपाचा एरिया कूल. अशाच युजफुल व्हिडिओसाठी पेजला फॉलो करायचे मित्रांनो. तुम्हाला एक गाडी शिकायची आहे तर नक्कीच सिंहगड रोड धायरीगाव मला कॉल करा आणि या गॉगलवाल्या बाबाचा राडा एन्जॉय करायचा आहे तुम्हाला. इन्स्टा आणि यूट्यूब व्हिजिट करायचे, तिथेही आपण 2-3 हजार+ व्हिडिओ बनवलेत खास तुमच्या सेवेसाठी. त्यामुळं कॉल करा, सुरक्षित ड्रायव्हिंग करा, नियमाचं पालन करा. थँक्यू सो मच. राडा राडा राडा.